नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर जसं आपण पाहिलं होतं की 3 तारखेला पण नोटीस आली होती आणि आज म्हणजे 4 तारखेला पण नोटीस आलेली आहे. तर त्या नोटीसवर मी थोडासा व्हिडिओ बनवला आहे शॉर्टमध्ये. तर बघूया त्याच्यात काय काय त्यांनी म्हणजे सांगितलेलं आहे. कॅपराऊंड प्रोसेसची तारीख आणि सर्व त्यांनी दिलेले आहे. तर या व्हिडिओत मी सर्व म्हणजे जास्त नाही, शॉर्टमध्येच व्हिडिओ बनवलेला आहे. मोठा व्हिडिओ आपण नंतर रजिस्ट्रेशनसाठी बनवू. तर जसं तुम्ही समोर पाहू शकता ही नोटीस आलेली आहे. तर सर्व जे फील्ड आहेत त्याचे सर्वांची डेट दिलेली आहे की कॅपराऊंड कधी स्टार्ट होणार, कसे होणार. तर चला बघूया. तर जसं तुम्ही पाहू शकता नोटीसमध्ये की त्यांनी मेसेज दिलेला आहे. 4 तारखेची नोटीस आलेली आहे. तर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस 2024 आणि 25साठी त्यांनी लिहिलेलं आहे की स्टेट सेल हॅज कंडक्टेड अ नंबर ऑफ CET अँड देअर रिझल्ट हॅव ऑल्सो बीन डिक्लेअर. की सर्व जे CET आहेत त्यांचे रिझल्ट जे आहे कॅपराऊंडचे ते स्टार्ट होण्यासाठीच त्यांचा मेसेज आलेला आहे. की सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजे की कॅप हॅज ऑलरेडी बीन कन्सर्न फॉर 09 प्रोफेशनल कोर्सेस. सर्व कोर्सेस जे तुम्ही समोर पाहू शकता त्यांचे सर्व डेट त्यांनी दिलेले आहे. तर जसं आपण पाहू शकतो BTech आहे तर 10 तारखेला जे चालून फार्मसी आणि हे 11 तारखेला आहे. तर सर्व अशा ते प्रोसेस तुम्ही पाहू शकता त्याचे ॲडमिशन स्टार्ट झालेलं आहे. तर जसं हा 10 तारखेला BTechचं रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल, मी त्याच्यावर रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ बनवणार आणि पाहूया आपण त्याच्यात की तुम्हाला जे पण डाऊट असेल ते आपण क्लिअर करून घेऊ. या व्हिडिओसाठी हेच, आणि जर आणखी अपडेट आली तर मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवणार. थँक्यू. आणि थोडासा रिस्पॉन्स पण द्या व्हिडिओला, थोडं लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण मी पण माझा टाईम काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहो. आणि डाऊट असले तर विचारत जा, मी कमेंटमध्ये स्वतः रिप्लाय करतो तुम्हाला. थँक्यू. या व्हिडिओसाठी एवढंच. ठीक आहे.